विद्यानिकेतन विद्यालयात 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न। पोमादेवी जवळगा येथील विद्यालयाची 12वी निकालातील यशस्वी परंपरा कायम। औसा तालुक्यातील जवळगा पोमादेवी येथील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 12वीचा निकाल जाहीर झाला असून कला विभागाचा 97.43% तर वाणिज्य शाखेचा 100%, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट शाखेचा 94.44% व कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा 94.44% निकाल लागला असून पोमादेवी जवळगा येथील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा असून ग्रामीण भागातील शिक्षणासाठी दर्जेदार शाळा असल्याचं बोललं जातंय। विद्यानिकेतन विद्यालयातील शिक्षणासाठी आजूबाजूच्या गावातून अनेक विद्यार्थी येऊन शिक्षण घेतात। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यानिकेतन विद्यालय हे शिक्षणाचे माहेरघर असल्याचं बोललं जातंय। विद्यालयाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची सुरक्षा, दर्जेदार शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था म्हणून या विद्यालयाकडे पाहिलं जातं। HSC मार्च 2026 परीक्षेत उत्तीर्ण कला शाखेत रवे अमृता प्रदीप 75%, मंगरुळू प्रथमेश हरिदास 75%, तर गाडेकर संचिता भगवान 74.50% गुण घेतले असून वाणिज्य विभागात कुंभार पूजा संगाप्पा 70.67%, कोव्हाळे संध्या हनुमंत 68.17%, पवार कुणाल बालाजी 65.33% गुण घेतले आहेत। तर मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट विभागात सूर्यवंशी पल्लवी बाळासाहेब 70.67%, शालिनी दस्तगीर 63.50%, तर काळमे ज्योती बालाजी 63.17% गुण घेतले असून कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी विभागात काळे कांचन 65.17%, तर काळे जनाबाई लक्ष्मण 64.50% गुण घेतल्याने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पेढे भरवत शाल श्रीफळ देऊन विद्यानिकेतन विद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष भागवत काकडे, सचिव डॉक्टर अनिल फडणीस, उपाध्यक्ष शिवाजी राजेगावे व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य SV राजेगावे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलं। HSC मार्च 2026 ह्याच्या परीक्षेमध्ये विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जवळगा पोमादेवी येथील कला आणि वाणिज्य कला विभागाचा 97.43% निकाल लागलेला आहे आणि वाणिज्य विभागाचा 100% निकाल लागलेला आहे। उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं व त्यांच्या गुरुजनांचं, पालकांचं मी हार्दिक अभिनंदन करतो विद्यालयाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं, आणि पुढे त्यांच्या भविष्य आयुष्यामध्ये आणखीन याच्यापेक्षा चांगलं यश प्राप्त होईल अशी भावना व्यक्त करतो व माझे 2 शब्द संपवतो।